किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. संजीवनी म्युझिक अकादमी अकोला द्वारे बालमित्रांच्या किलबिल या कार्यक्रमाअंतर्गत सहर्ष सादर करीत आहोत संगीतातील काही गीत प्रकार. हा संजीवनी संगीत विद्यालयातील बालकलाकार विद्यार्थ्यांचा कार्यक्रम. संकल्पना आणि मार्गदर्शन श्री उदय निवाने सर. संगीत संयोजक संजीवनी संगीत विद्यालयाचे बालकलाकार. हार्मोनियमवर सौ अर्चना मोरे, चिरंजीव तन्मय व्यवहारे. तबला साथ चिरंजीव अद्वैत गणोजे. सहभागी विद्यार्थी शाहू बाईस्कार, शिवांशी काळे, स्वरा खिल्लारी, स्वानंदी वाघकर, कृष्णाली वाघमारे, आदित्य जोशी, संभव चिकटे, अर्णव नागे, प्रांशु देशमुख, प्रभास देशमुख, आविष्का खाडे, मयंक बाजरे. निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. सादर करते सूरज गोळे. नमस्कार मित्रांनो, आपल्या संपूर्ण जीवनात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक प्रकारचे संगीत ऐकत असतो. त्यामध्ये भजन, शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत, ख्याल, बंदिश, लोकसंगीत इत्यादी आपल्याला माहिती आहे. संगीत हे एकाच प्रकारचे नसून त्यात विविध प्रकारचा समावेश असतो. संगीतातील शास्त्रकारांनी संगीत हे मुख्यतः 3 प्रकारात विभाजित केले आहे. त्यातील एक म्हणजे शास्त्रीय संगीत क्लासिकल म्युझिक, दुसरे सुगम संगीत किंवा भावगीत म्हणजे लाईट म्युझिक, तिसरे लोकसंगीत म्हणजे फोक म्युझिक. यामधील शास्त्रीय संगीत हे एक नियमबद्ध आणि परंपरागत संगीत मानले जाते, ज्यामध्ये राग, ताल यांचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. यामध्ये हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीत यांचा समावेश होतो. यानंतर सुगम संगीत हे सहज समजणारे, ऐकायला सोपे आणि मनोरंजन होईल असे असते. हे संगीत भावना व्यक्त करणारे असून यामध्ये भावगीत, भक्तिगीत, चित्रपट गीत इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर लोकसंगीत. या संगीतामध्ये लोकजीवनाशी संबंधित सण, उत्सव, परंपरा, संस्कृती दर्शवणारे गीत समाविष्ट असतात, जसे गोंधळ, भारुड, लावणी, राज्यगीत इत्यादी. आज आपण या संगीत प्रकारातील काही गीत प्रकार व त्यांची माहिती आणि प्रस्तुतीकरण बघणार आहोत. चला तर कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना व सरस्वती वंदना याने करूयात.
यानंतर अत्यंत महत्त्वाची रचना म्हणजे सरगमगीत. भारतातील शास्त्रीय संगीतात विविध प्रकारच्या रचना आढळतात. त्यापैकी सरगमगीत हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. या गीत प्रकारात स्वरांना नियमबद्ध, स्वरबद्ध व तालबद्ध करून विशिष्ट पद्धतीने रागामध्ये ही रचना निर्माण केलेली असते. यामध्ये गीत सादर करताना गीतामध्ये शब्द न गाता त्या रागातील स्वर किंवा नोटेशन गायलेले असते. रागाची समज वाढणे, स्वर अचूक तयार होणे, रागाची ओळख पटणे यासाठी सरगमगीत महत्त्वाचे असते. चला तर संजीवनी संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून ऐकूयात दुर्गा रागाचे सरगमगीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल हा एक अत्यंत सुंदर आणि मुक्त शैलीचा प्रकार आहे. यामध्ये मुख्यतः रागाच्या अभिव्यक्तींवर भर दिला जातो. गायक स्वतःच्या कल्पना, सूर, लय आणि भावनात्मक यांचा वापर करून एक प्रकारे रागाचा विस्तार करतात. ख्यालामध्ये बडा ख्याल व छोटा ख्याल असे प्रकार असतात. यातील छोटा ख्याल हा एक अगदी साधा आणि सरळ स्वरूपाचा ख्याल असतो. यात रागाच्या मुख्य तत्वांचा अभ्यास केला जातो. यात गाण्याची लांबी थोडी कमी असते आणि सुरुवातीला सोप्या स्वरांपासून सुरुवात होते. त्यामुळे नवशिक्या कलाकारांसाठी देखील हा एक चांगला प्रशिक्षणात्मक प्रकार आहे. चला तर ऐकूया राग भूपालीमधील छोटा ख्याल नमन कर चतुर, ताल 3 तालमध्ये. यानंतर सुगम संगीतातील भक्तिगीत हा प्रकार बघूयात. भक्तिगीत म्हणजे सुगम संगीतातील अत्यंत महत्त्वाचा
गीत प्रकार असून देव, ईश्वर आणि आध्यात्मिक भावनेने गायले जाणारे गीत आहे. यात श्रद्धा, प्रेम, समर्पण आणि भक्तिभाव व्यक्त केला जातो. यामध्ये सोपे शब्द व सूर, ताल असतात. सर्वांना सहज गाता येईल अशी साधी सरळ याची रचना असते. यामध्ये भजन, कीर्तन, अभंग, आरती असे प्रकार आढळतात. चला तर यातील भजन हा गीत प्रकार ऐकूया. संजीवनी संगीत विद्यालयाचे विद्यार्थी यांचेकडून ऐकूयात टाळ बोले चिपळीला हे भजन. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.
यानंतर लोकगीतातील गवळण हा गीत प्रकार बघूयात. गवळण हा मराठीतील एक लोकगीत व भक्तिगीत प्रकार आहे. या गीतामध्ये प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण आणि गोपगोपिका म्हणजेच गवळणी यांच्या जीवनातील प्रसंगांचे वर्णन केले जाते. यामध्ये श्रीकृष्णाच्या बाळलीला, माखनचोरी, गवळणींसोबतचे खेळ यांचे वर्णन दिसते. या प्रकारची गाणी संवादात्मक, खेळकर आणि भावपूर्ण असतात. थोडक्यात गवळण हा एक सुंदर पारंपरिक आणि भक्तिपूर्ण गीत प्रकार असून तो श्रीकृष्णांच्या लीलेंचे जिवंत चित्र उभे करणारा एक गीत प्रकार आहे. संजीवनी संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी स्वानंदी वाघकर घेऊन येत आहे गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत चालली डोल, ठुमकत चालली डोल. वाऱ्याच्या तोलाड, वाऱ्याच्या ग तोलाड. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. हसत खुद मोडीत डोळे, हसत खुद मोडीत डोळे. मनी आठवी कृष्णांची साडी, लगबागीने प्रभात काढी. आली नंद अंगणी. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. यानंतर लोकगीत या गीत प्रकारातील प्रादेशिक म्हणजेच राज्यभक्ती गीत या प्रकारात येणारे महाराष्ट्र गीत हे गीत ऐकूयात. हे गीत महाराष्ट्राबद्दल अभिमान व्यक्त करणारे गीत आहे. राज्यप्रेम व्यक्त करणाऱ्या या गीतातून उत्साह आणि अभिमान निर्माण होतो. चला तर संजीवनी संगीत विद्यालयाचे विद्यार्थी घेऊन येत आहे जय जय महाराष्ट्र हे महाराष्ट्र गीत.
बालमित्रांनो, संजीवनी संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कलागुण आज किलबिल या कार्यक्रमातून आपण ऐकलेत. संगीत संयोजक आणि मार्गदर्शन श्री उदय निवाने, निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर, सादरकर्ते सूरज गोळे. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. किलबिल हा बालश्रोत्यांचा कार्यक्रम. श्रोते हो, आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी अकोला केंद्राचं प्रसारण FM 102.4 मेगाहर्ट्झवर.